त्वां तुमको, भगवान को, वयम हम, जड़ धियः मंद बुद्धि वाले, नु निस्संदेह, विदामह जानते हैं, भूमन है श्रेष्ठ, कूटस्थम हृदय के भीतर, आदि पुरुषम आदि भगवान को, जगताम जगतों के, अधीशम सर्वोच्च स्वामी को, यह आपके निर्देशानुसार सत्वतः सत्वगुण से, सूरगणः ऐसे देवता, रजसः रजोगुण से, प्रजा ईशः प्रजापति, मन्यो तमोगुण से प्रभावित, च तथा भूतपतयः भूतों के शासक, स ऐसा पुरुष, भवान आप, गुण ईशः तीनों गुणों के स्वामी। अनुवादानी तात्पर्य शिल प्रभुपाद द्वारा। शिल प्रभुपाद की, हे सर्वव्यापी परम पुरुष, हम लोग मंद बुद्धि होने के कारण यह नहीं जान पाए कि आप कौन है, किंतु अब हम जान पाए हैं कि आप सारे ब्रह्मांड के स्वामी, अक्षर तथा आदि परम पुरुष है। देवता लोग सतोगुण से, प्रजापति रजोगुण से तथा भूतों के ईश तमोगुण द्वारा अंधे हो जाते हैं, किंतु आप इन समस्त गुणों के स्वामी हैं। तर तात्पर्य फार सुंदर आहे, छोटूसा आहे, मी वाचतो आता, ऐका। जड़ धिया शब्द पशुबुद्धि का सूचक है। ऐसी बुद्धि वाला व्यक्ति भगवान को नहीं समझ सकता। पशु बिना मार खाए मनुष्य के अभिप्राय को नहीं समझ सकता। इसी प्रकार जो जड़ बुद्धि है वे भगवान को नहीं समझ पाते, किंतु तीनों गुणों के द्वारा बुरी तरह प्रताड़ित होने पर वे भगवान को समझने लगते हैं। किसी हिंदी कवि का कथन है, दुख में सब हरि भजे, सुख में भजे ना कोई, सुख में जो हरि भजे, दुख काहे को होई। दुखी होने पर वह मंदिर या गिरजाघर में भगवान को पूजने जाता है, किंतु ऐश्वर्यवान होने पर भगवान को भूल जाता है। अतएव भौतिक प्रकृति द्वारा मानव समाज को दंडित करना भगवान के लिए अनिवार्य है, क्योंकि इनके बिना मनुष्य अपनी मंद बुद्धि के कारण भगवान की श्रेष्ठता को भूल जाते हैं। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितं च नमामो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते वेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते
कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तो श्रीमद् भागवत स्कंद 9 अध्याय 10 श्लोक नंबर 14। तर या 2 अध्यायामध्ये श्रीमद् भागवताचा दशम स्कंद हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे हरे। तर 9वा स्कंद अध्याय 10 आणि 11 या 2 अध्यायामध्ये रामकथा आहे श्रीमद् भागवतामध्ये। तर शुकदेव गोस्वामी महाराज परीक्षिताला काय करायलेत, ही भागवतामध्ये रामायण थोडक्यामध्ये सांगायलेत। तर ही जी कथा आहे रामायणाची एकदम थोड्या याच्यामध्ये 2च अध्यायामध्ये सांगत आहे। तर काय कथा आहे, आजचा 14वा श्लोक आहे पहा। तर अगोदरच्या श्लोकामध्ये काय सांगितलं की कशा प्रकारे प्रभू रामचंद्राचं प्राकट्य झालं कौशल्या मातेच्या पोटी। 4 रूपामध्ये प्रभू रामचंद्र प्रकट झाले, राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न। त्याच्यानंतर विश्वामित्र ऋषी सोबत गेले कुठं, त्यांच्या आश्रमावर। तिथं ताडकाचा वध केला, सुबाहूचा वध केला, मारीचला बिना टोकाचा बाण मारून प्रभू रामचंद्रांनी पलीकड समुद्राच्या पलीकड नेऊन टाकलं। आणि त्याच्यानंतर प्रभू रामचंद्र मग जनकपुरीला आले मिथिलेला। आणि मिथिलेला येताना काय झालं, वाटेमध्ये गौतम ऋषीचा आश्रम लागला। तर भगवंतांनी विश्वामित्रांनी सांगितलं, रामा तू काय करतो, हा चरणाचा स्पर्श कर, या अहिल्याचा काय होईल, उद्धार होईल। ही स्त्री अहिल्या आहे। तर गौतम ऋषीच्या शापामुळे हिला दगडाचं रूप प्राप्त झाले। तर प्रभू रामचंद्रांनी काय केला, स्पर्श केला। तर लगेच त्या दगडातून दिव्य अहिल्या काय झाली, प्रकट झाली। त्याच्यानंतर प्रभू रामचंद्र जनकपुराला गेले आणि जनकपुराला गेल्याच्या नंतर तिथं शिवधनुष्य जो होता त्या धनुष्याचं भंग केलं आणि माता सीतेसंग विवाह केला। कोणी, प्रभू रामचंद्राने। त्या 4 भावाचा पण एकदाच विवाह झाला, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न। आणि ह्या कोण होत्या, या 4 बहिणी, सीता, उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती। तर असे या 4 विवाह झाले। आणि प्रभू रामचंद्र जेव्हा वापस आले कुठं, अयोध्येमध्ये। तर अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर काही दिवस राहिले आणि एक दिवस मंथरेची बुद्धी बदलली आणि मंथरेनं काय केलं, कैकेयीला बिघडवून टाकलं। तर संघाची तिथं महिमा आहे बा, की कुसंगामुळं किती पण चांगला व्यक्ती काय होते, बिघडू शकते। त्याच्यामुळं संगत जीवनामध्ये फार महत्त्वाची। एवढी चांगली कैकेयी, रामावर एवढं प्रेम करणारी, पण मंथरेचा संग केला। तर ज्या रामाला एवढं प्रेम करायचे त्याच रामाला 14 वर्षाचा वनवास दिला कोणी, कैकेयीनं। का, कारण संग केला कोणाचा, मंथरेचा। तर त्याच्यामुळंच म्हणलेलं आहे की असं कोण जगामध्ये जन्मलंय की जे कुसंगती त्याला प्राप्त झाली आणि त्याचा विनाश झाला नाही। को अस जन्मा जग माही कुसंगती पायी जाही विनाश नाही।
तर त्याच्यामुळे संगती फार या कथेतून आपण शिकायला पाहिजे. तर संगत कधी पण चांगल्या लोकांची करायला पाहिजे. दुष्ट लोकांच्या संगतीमध्ये आपली मती काय होते, बिघडते. हे लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळेच म्हणलंय ज्याला भगवंताची प्राप्ती करायची त्याने काय केलं पाहिजे, संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथी. तर संगतीचा फार प्रभाव पडते. आणि जे नवीन भक्तीला लागलेत त्यांच्यासाठी तर संगती फार आवश्यक आहे. कारण संगती जर पहिली जर लागली आपल्याला पहिल्या लोकांची, तर नेमकीच भक्ती चालू झालेली आपली काय होणार, बंद पडणार. कारण ते तुमच्या मनामध्ये संशय निर्माण करणार. काय होते भजन करून, काय होते जप करून. हां, आता झाले सत्ययुग त्रेतायुग द्वापर, आता कलियुगात कुठं देव भेटते का. मग आपल्या मनामध्ये संशय खरे, मग तेव्हा आपण विसरून जातो. कोण कहते हे भगवान आते नाही, मीरा के जैसे बुलाते नाही. त्या टायमाला आपली बुद्धी मग काम नाही करत आणि ते संघाचा प्रभाव पडतो. तर अशा दुष्ट लोकांच्या दूर राहिलं पाहिजे. चैतन्य महाप्रभू एकदा विचारलं की वैष्णवाचं आचरण कसं असलं पाहिजे, तर चैतन्य महाप्रभू काय म्हणले, असत्संग त्याग येई वैष्णवाचार. की दुष्ट लोकांच्या संगतीपासून दूर राहणं हे वैष्णवाचं खरं आचरण आहे. आणि संगतीचा प्रभाव 100% पडतेच. तेव्हा शास्त्रामध्ये फार सुंदर याला उदाहरण आहे संगतीला. तर हिऱ्याचं उदाहरण आहे. तर हिरा जो आहे एवढा आपल्या भाषेमध्ये कणक असते की तो हिरा जर तुकाराम महाराज म्हणतात की हिरा ठेवता आयरनी, आयरन माहिती आहे ना, ते खिसल्याकडे राहते, त्याच्यावर वरून मारलं तरी तो फुटत नाही. आश्चर्य आहे का नाही, किती कणक असेल हिरा. पण असा हिरा त्याला ढेकण जो आहे, ढेकून त्याचा नुसता स्पर्श झाला की हिऱ्याचे 2 तुकडे होते. ढेकणाच्या संगे हिरा दुभंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. तुकाराम महाराज म्हणतात संगतीचा प्रभाव 100%. जो एवढ्या घनानं मारून जो फुटत नाही, नुसता ढेकणाचा स्पर्श झाल्याबरोबर त्या हिऱ्याचे 2 तुकडे होतात. तर तसे जे हिरे नेमकेच आता भक्ती लागलेत, तर त्याने अशा ढेकणापासून राहिलं पाहिजे. नाही तर तुमचे 2 तुकडे करणार. तुकडे म्हणजे काय आलं ना, भगवंतापासून तुम्हाला दूर घेऊन जाणार, तुमच्या मनामध्ये संशय निर्माण करणार आणि तुम्ही भगवंतापासून मग पहिल्याच आपल्या जीवनावर जाणार, जे पशुसारखं जीवन आहे. आणि त्या श्लोकामध्ये तेच आले की मंदबुद्धी लोक जे आहेत तेच भक्ती करत नाहीत. भक्तीविना पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही. कसा अभंग घेतो पहा. आणि एकनाथ महाराजाला किती हे वाईट आहे, काय माय गेली होती भूतापाशी, हरिनय मुखाशी अरे मुढा. म्हणे असा तू कसा जन्मला म्हणले की तुझ्या तोंडाला हरिनाम येईन. तुझी आई काय भूतापाशी गेली होती का. पातके करता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. आता पाप करायला म्हणले, पुढं पुढं राहून राहू का ना का, पुढं पुढं राहू राहू पाप करायला. आणि जेव्हा यमराजाकडे जाशील तेव्हा काय उत्तर देशील, काय उत्तर देता होशील तू. अनेक यातना यम करवील, कोण सोडवील तिथे तुझला. तर हे आपण साधू संत जे सांगायले ते लक्षात घेतलं पाहिजे. तर जो भजन करत नाही तो दिसायला माणूस असला तरी असायला काय आहे, पशु आहे. जो भक्ती करत नाही तो कोण आहे, फक्त दिसायला माणूस आहे पण तो असायला काय आहे, शास्त्रीय भाषेमध्ये पशु आहे. तर हे का सांगायलो मी, संगतीचा प्रभाव पडते. तर आपण ज्यावेळेस भजन करतो तर भक्ताची संगती केली पाहिजे, चांगल्या लोकांची संगती केली पाहिजे, नाहीतर आपली भक्तीमध्ये प्रगती होणार नाही. सत्संगती, ज्याच्यामुळेच उद्धवाला ज्यावेळेस श्रीकृष्ण सांगू लागले उद्धव गीता, तर त्याच्यामध्ये हीच गोष्ट त्यांनी सांगितली. तर भगवान श्रीकृष्ण काय म्हणले उद्धवाला, सर्वात लवकर जर तुला माझी प्राप्ती करायची असेल तर एकच साधन आहे, ते म्हणजे सत्संग. सत्संगती वेगळे जाण तात्काळ पावया माझे स्थान, अनेक नाही साधन सत्य जाण उद्धवा. तर एवढं मी का बोलायलो की एवढी चांगली कैकेयी, पण प्रभू रामचंद्राला 14 वर्ष वनवास दिला, त्याला एकमेव कारण मंथरेचा संग आहे. का ना का. तर मंथरा गेली पण मंथरेची प्रवृत्ती गेलेली, हे लक्षात ठेवा. ती मंथरा गेली तर मंथरेची प्रवृत्ती गेलेली नाही. तर अशा प्रवृत्तीच्या बाया प्रत्येक गावामध्ये राहतात. आणि त्याचं एकच काम की जसं कैकेयीला रामापासून दूर केलं, तर तसंच कुटुंबामध्ये काय करायच्या, फूट पाडायच्या. मागं कथा मी सांगितली होती भागवतामध्ये.
तर असे आहेत हे, या लोकांपासून आपण काय केलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. नाहीतर काय मंथरेचं काय मंत्र हे माहिती आहे का, की ते ऐकते सगळ्याच पण करती मनाच. काय मंथरेचं काय, तिची बुद्धी कशी आहे, सगळ्याच ऐकते पण करते कशाचं, मनाच. तिच्या मनाला जे योग्य वाटत. पण शास्त्र सांगते मन मार्गे गेला तो तिथेच मुकला, हरिपाठ स्थिरावाला तोच विद्या. मनाचं नाही काय पाहिजे, मनामुळे तिथे येत आपण. मनानं काय करायला पाहिजेत, वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सारा जप. तर या मनाला आपण शास्त्रानुसार लावलं पाहिजे जीवन जगायला. मन झालं तर काही पण वाटत. मनाला कधी वाटते दारू प्याव, कधी वाटते नॉनव्हेज खाव, मनामध्ये काय, कधी वाटते पिक्चर पाहावं, कधी वाटते चला तमाशाला, बस झाले कीर्तन आता. मनाला काय, तर मनानुसार नाही वागायचं, त्याच्यानंतर गुरु करावं लागतं. गुरु काय करतात, मनाला नियंत्रणामध्ये करतात आणि गुरुच्या आज्ञेमुळं, त्याची इच्छा असली तरी तो जात नाही आता. कारण गुरु केला ना, आता गुरुची आज्ञा आहे बाबा, आम्ही आता कंठीमाळ घातली, आता आम्हाला काय जमणार नाही, फरक पडते लय. म्हणूनच गुरुची आवश्यकता आहे. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, त्या कैचे कीर्तन घडेल नाम. तर हे महत्वाचा विषय आपण लक्षात घेतला पाहिजे. तर एवढं कैकेयी जे आहे, एवढी चांगली असून एवढं कैकेयीचं पतन झालं, त्याने एकमेव कारण मंथरेचा संघ आहे. तर जीवनामध्ये इंग्रजीमध्ये पण एक मन आहे, मॅन इज नोन बाय कंपनी विथ ही किप्स. त्याचा अर्थ मराठीमध्ये होते, माणूस हा संघाने ओळखला जातो. जर माणूस कसा आहे ओळखायचा असेल, तर पहिले त्याचे मित्र पहा कोण आहेत, आपोआप समजते तो कोण आहे. भक्ताचे मित्र कोण असणार, दारुड्याचे मित्र आपोआप. तर हे संगती फार जीवनामध्ये महत्वाची आहे. तर प्रभू रामचंद्राला 14 वर्ष वनवास दिला कोणी, कैकेयीनं. आणि मग प्रभू रामचंद्र ज्यावेळेस वनामध्ये गेले, तर रामाच्या विरहामध्ये दशरथ महाराजांनी प्राण सोडून दिले. दशरथ महाराजांनी राम राम म्हणत प्राण सोडून दिले. आणि इकडं भरत ज्यावेळेस वापस आले भरतजी, तर त्यांनी राज्य स्वीकार केलं नाही. ते प्रभू रामचंद्राला आणण्यासाठी चित्रकूटावर गेले. आणि चित्रकूटावरून भगवंत म्हणले, मी काय येणार नाही, रघुकुल रीत सदा चेली आई, प्राण जाई पर वचन न जाई. तर हे आतापर्यंत रघुकुळामध्ये झालं नाही. वचन हे म्हणे माझ्या वडिलाचं, की 14 वर्ष वनवासामध्ये राहायचे, मी वापस येणार नाही. आणि प्रभू रामचंद्र काय गेले नाही. मग भरतजीनं काय केलं, चरण पादुका भगवंताच्या घेतल्या आणि वापस आले आणि त्याच सिंहासनावर ठेवून राज्य करू लागले. आता इकडं प्रभू रामचंद्र वनामध्ये इकडं तिकडं भटकू लागले. तर असं भटकता भटकता काय झालं, की पंचवटीला येऊन त्यांनी निवास केला. पंचवटीला हे मी या श्लोकापर्यंत येण्यासाठी एवढी कथा सांगायलो मागची. हा जो श्लोक आहे आजचा, हा समुद्राच्या तटावर प्रभू रामचंद्र आलेत. कुठं, आता ते सांगण्यासाठी इतकं मागं जावं लागेल. तर काय झालं, की पंचवटीला ज्यावेळेस राहू लागले, तर तिथं रावणाची बहीण आली कोण, शूर्पणखा. आणि शूर्पणखेनं काय केलं, की प्रभू रामचंद्रापुढं प्रस्ताव ठेवला की मला विवाह करायचा. तर भगवंतांनी नकार दिला. मग लक्ष्मणाकडे पाठवलं, लक्ष्मणजीन पण नकार दिला. तर त्यावेळेस सीतामाता बाहेर आली, सीतेला मारण्याचा प्रयत्न केला शूर्पणखेनं. तर लक्ष्मणजीनं काय केलं, तिचे नाक आणि कान कापून हे केले. नंतर ती गेली खरदूषणाला घेऊन आली, खरदूषण त्रिशिरा, 14,000 राक्षस, त्या सर्वांचा प्रभू रामचंद्राने एकट्याने वध केला. मग शूर्पणखा लंकेला गेली आणि लंकेला गेल्याच्या नंतर तिनं रावणाला सगळी घटना सांगितली. तर रावणाला फार क्रोध आला. रावण मारीच मामाला घेऊन आला आणि मारीच मामा सुवर्णमृग बनला, सोन्याचा हरिण, आणि सीतेला मोहित करून वनामध्ये घेऊन गेला. आणि इकडं लक्ष्मणजीनं पण माता सीतेनं काय केलं, पाठवून दिलं वनामध्ये. तर लक्ष्मण रेखा मारून लक्ष्मणजी वनामध्ये गेले. आणि रावणाने तोपर्यंत काय केलं, साधूचा वेश धारण केला आणि माता सीतेचं हरण केलं, घेऊन गेला लंकेला सीतामाते. तर वाटेमध्ये जटायू भेटला. तर जटायूनं युद्ध केलं कोणासंग, रावणासंग युद्ध केलं. तर माहीत होतं की मी हरणार आहे, पण मरायलो कोणासाठी, रामासाठी. म्हणून आज जटायू अमर आहे. जे भाग्य पहा दशरथ महाराजाला भेटलं नाही, ते भाग्य जटायूला भेटलं. हे लक्षात घ्या तुम्ही, की ज्यावेळेस 4 मुलं होते दशरथ महाराजा, 4 पुत्र ज्या दशरथ, हा अंतकाळी एकही नव्हता.
आणि जटायू जो पक्षी रूपामध्ये आहे, तर ते अंतिम संस्कार प्रभू रामचंद्रांनी केले. कोणाचे? जटायूचे. पहा, आणि प्रभू रामचंद्राच्या मांडीवर शरीर सोड रामाला पाहत पाहत जटायू. हे भाग्य आहे का? कारण रामाच्या सेवेसाठी प्राण सोडले. मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभू प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. जो भगवंतासाठी मरतो तो अमर होते. तर अशा प्रकारे जटायूला ते भाग्य प्राप्त झालं. आणि मग प्रभू रामचंद्र माता सीतेचा शोध घेत घेत फिरू लागले. त्यावेळेस त्यांची भेट माता शबरी संग झाली. तो शबरीचा उद्धार केला भगवंतांनी. शबरी मातेला परमगती प्रदान केली. आणि नंतर मग ऋषमुख पर्वतावर गेले तर हनुमानजी आले. त्यांना हनुमानजी ब्राह्मणाच्या रूपामध्ये भगवंताचा परिचय केला. आणि परिचय झाल्याच्या नंतर मग खांद्यावर घेऊन राम लक्ष्मणाला त्या पर्वतावर गेले. आणि सुग्रीवाची आणि प्रभू रामचंद्राची मैत्री करून दिली हनुमानजीनं अग्नीच्या साक्षी. आणि त्यावेळेस दोघं म्हणले, बसली मीटिंग, दोघांची समस्या एकच आहे. याची बायको रावणाने नेली आणि यांची कोणी नेली? भावाने. तर त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणे, अगोदर तुझं दुःख मी दूर करणार, नंतर तू मला मदत कर सीतेचा शोध. कारण सीता गेली, पण कुठे गेली माहीत नाही कोणालाच. फक्त डाऊट होता दक्षिण दिशेला. जटायूने सांगितलं होतं दक्षिण दिशेला रावणने घेऊन गेला, पण नेमके कुठे गेलं हे कोणाला माहीत नाही. तर त्यावेळेस मग काय झालं तिथं की प्रभू रामचंद्राने वालीचा वध केला आणि सुग्रीवाला राजा बनला. आणि काय केलं, सर्व वानर सेना एकत्रित केली आणि माता सीतेच्या शोधामध्ये सर्व वानर सेना पाठवली. सर्व वानर सेना ज्यावेळेस सीतेच्या शोधामध्ये पाठवली प्रभू रामचंद्रांनी, तर 3 दळ वापस आले 4 दिशेचे, पूर्व, पश्चिम आणि उत्तर. फक्त दक्षिण दिशेला जे मेन वानर पाठवले होते, नळ, नीळ, जांबवंत, अंगद आणि हनुमानजी. तर अशा प्रकारे ते ज्यावेळेस गेले तर समुद्राच्या काठावर थांबले होते. तर त्या टायमामध्ये संपाती आला त्यांना खाण्यासाठी आणि संपातीनं मारण्याचा प्रयत्न केला. तर त्यावेळेस अंगद म्हणला की अरे काय तो जटायू भाग्यवान, त्यानं रामाची मदत केली आणि हे पक्षी खायला आम्हाला. तर जटायूचं नाव ऐकल्यावर संपाती थांबला. म्हणे, भाऊ तुम्ही ओळखता जटायू? हा म्हणे, माझा भाऊच आहे म्हणे, लहान भाऊ हे जटायू. तर म्हणले काय झालं? म्हणे, त्या रावणाने काय केलं, मारून टाकलं. तर त्यांनी शाप दिला, रावणाचा सत्यानाश हो म्हणे, माझ्या भावाचं मारलं म्हणे. आणि त्याचे पंख वापस आले आणि तो म्हणा की मी बी तुमची मदत करणार आता रामाची. तर माझी दृष्टी फार तीक्ष्ण आहे. तर तो आकाशामध्ये उडाला आणि म्हणे इथून मला दिसायला लंकेमध्ये अशोक वाटिकेमध्ये सीता आहे. 100 योजन. पहा काय दृष्टी असेल संपातीची. 100 योजनचं त्याने सांगितलं. आणि मग सीता तिथं आहे. मग आता जांबवंत म्हणले, बा जाईल कोण सीतेला सूचना द्यायला? तर सर्वजण म्हणले, मी एवढं चालल, मी एवढं चालल. 100 योजन कुणीच तयार होईल. 70-80 योजन, 50 योजन. अंगद म्हणले, बा मी 100 योजन जाईल, पण यायची गॅरंटी नाही. म्हणले निरोप पण आला पाहिजेत ना, तिकडे जाऊन काय नाश्ता बनायचा का राक्षसाचा, वापस बी खबर आली पाहिजेत. तर त्यावेळेस मग म्हणले ठीक आहे. हनुमानजी शक्ती विसरले होते, तर जांबवंताने शक्ती त्यांची स्मरण केली आणि मग विराट रूप हनुमानजीनं धारण केलं आणि उड्डाण केलं लंकेच्या दिशेनं. वाटेमध्ये फार अडचणी आल्या त्यांना. सुरसा राक्षसीन आली, त्याच्यानंतर सिंहिका नावाची राक्षसीन. ते सर्व अडथळे पार करून हनुमानजी लंकेमध्ये गेले, सीतेचा शोध लावला, पूर्ण लंका जाळली आणि वापस आले प्रभू रामचंद्रापाशी. जाताना प्रभू रामचंद्राची अंगठी, प्रभू मुद्रिका, लेली मुखमा आहे, अंगठी घेऊन गेले होते. आणि येताना माता सीतेचा हनुमानजी भेट करून द्यायला राम सीतेची. येताना चुडामणी घेऊन आले माता सीतेचा. आणि मग प्रभू रामचंद्राला ती सूचना दिली सर्व वानर सेने. मग आता तर कळालं सीता कुठे का. आता म्हणले सर्वजण चला समुद्राच्या काठावर. तर आता इथं आपण आलो या श्लोकावर लक्ष देणे. सर्वजण म्हणले चला कुठं, समुद्राच्या काठावर. आणि मग प्रभू रामचंद्र समुद्राच्या काठावर आले. आणि काठावर आल्याच्या नंतर काय झालं की तेवढ्यामध्ये बिभीषण जे आले लंकेहून. कारण बिभीषणाची इच्छा होती की सीतेला वापस द्यावं. आणि ते परत परत रावणाला समजून सांगू लागले. तर रावणाला एवढा क्रोध आला एक दिवस, म्हणे खायला आमचं आणि गुणगान करायला रामाचं. म्हणले जाय, म्हणले राहायला एका पक्षात, प्रचार दुसऱ्या पक्षाचा करायला, बरखास्त आमचं ठेवायचं नाही तुला आमच्या पार्टीमध्ये. लात मारली रावणानं, काढून दिलं. कोणाला?
बिभीषणजी. तर बिभीषणजी 2-4 सैनिक घेऊन आले कुठं, जिथं प्रभू रामचंद्र समुद्राच्या काठावर थांबले होते. आणि आले आणि भगवंताला शरण गेले. म्हणले, प्रभू मी तुम्हाला शरण आलोय. आणि भगवंताचं वचन आहे पहा, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. की जो मला शरण येईल त्याचं सर्व मी काय करीत, जबाबदारी मी स्वतः घेणार, त्याला सर्व पापातून मुक्त करील आणि माझी त्याला प्राप्ती करून देईल. तर भगवंतांनी स्वीकार केला आणि लंकेचा राजा लंकेश म्हणले त्याला तेव्हाच विभीषणाला. आणि आता समस्या सर्व वानर सेने पुढं, की एवढा मोठा समुद्र 100 योजनचा कोण पार करी. सगळ्यांपुढं समस्या, एवढा मोठा समुद्र आता कोण पार करी. तर त्यावेळेस लक्ष्मणजी म्हणले की प्रभू आपण क्षत्रिय आहेत, काय ना, आपण धनुष्यबाण लावायचा आणि एका बाणामध्ये पलीकडे जायचं समुद्राला हे करून. तर बिभीषणजी म्हणले नाही, म्हणले प्रभू एवढे जीवजंतू राहतात समुद्रामध्ये, तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही उपवास करून प्रार्थना करो समुद्राची. जर त्यांनी प्रार्थना स्वीकार केली तर एवढी हे करायची गरज नाही. मग प्रभू रामचंद्र बी मर्यादा पुरुषोत्तम आहे ना, शांती. तर त्यावेळेस प्रभू भगवंत म्हणे ठीक आहे. प्रभू रामचंद्र म्हणे काही हरकत नाही. आणि मग प्रभू रामचंद्रांनी 3 दिवस उपवास केला. किती? 3 दिवस 3 रात्र समुद्राच्या काठावर बसून उपवास केला. आता 3 दिवस 3 रात्र झाल्या तरी बी समुद्र काय प्रकट झाला नाही. आता ज्यावेळेस समुद्र प्रकट झाला नाही, एवढ्या वेळेस भगवंतांनी 3 दिवस संयम केला. पण जेव्हा 3 दिवसाच्या नंतर बी समुद्र प्रकट झाला नाही, मग क्रोध आला प्रभू रामचंद्र. आणि एवढा भयंकर क्रोध आला, भगवंतांनी काय केलं, लक्ष्मणाला म्हणले आण माझा धनुष्य. आता हा समुद्र असा ऐकणार नाही म्हणले. आपल्या इकडं म्हणे लातो के भूत बातोसे नाही मानते. दुष्ट लोक म्हणले उपदेश त्यांच्यावर काम करत नाही, त्यांना जेव्हा दंड भेटल तेव्हाच ते जाग्यावर येतील. माझा धनुष्य आण म्हणले. आणि एवढा क्रोध आला प्रभू रामचंद्रांनी धनुष्य हातामध्ये घेतला, त्याला रामबाण लावला आणि क्रोधानं पाहू लागले कोणाकडं, समुद्राकडं. तर ज्यावेळेस प्रभू रामचंद्र क्रोधानं समुद्राकडे पाहू लागले तर समुद्रातले सारे प्राणी, माश्या, मगरी, तर जे अलग अलग होते ते सर्व म्हणजे पाणी उकळू लागलं. पहा, हे आहे भगवंताच्या दृष्टीचा प्रभाव, की ते पाणी असं उकळायले, ते तडफडायले जीव. आता समुद्र काय आपल्या भगुण्यातलं पाणी हे काय जरास किती पाणी असते समुद्रामध्ये विचार करा तुम्ही, मोजणं होते का? करोडो लिटर पाणी आहे. पण एकदा पाहिलं प्रभू रामचंद्रांनी तर ते पाणी उकळू लागलं. याला म्हणतात भगवंत. याला काय म्हणतात? भगवंत म्हणतात. तर बरेच लोक म्हणतात ना आता आम्ही देव झालो, आम्ही आता भगवंत झालो. तर आमचे गुरु महाराज म्हणतात, परमपूज्य राधा गोविंदास गोस्वामी महाराज, तर म्हणले की असे जे लोक म्हणतात त्या सर्वांना एकत्रित करायला पाहिजे आणि त्यांच्या पुढे ग्लास भरून ठेवायला पाहिजे. आता पहा तुम्ही, आणि ते उकळते का पाणी त्याच्यातलं पाहू. म्हणजे किती पाहून पाहून डोळे फुटले तरी पाण्याला काही फरक पडणार नाही, कारण ती शक्ती नाही ना. भगवंत हे भगवंतच राहतात आणि साधारण जीव हा जीवत राहतो. जीव कधीच भगवंत होऊ शकत, हे लक्षात ठेवा. भगवंत भगवंतच राहतात. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण चुका करतो, आपल्याला वाटते की भजन करून आपण बी देव होऊ. देव कोणी होऊ शकत, देव एकच आहे, त्यांचं पद दुसरं कोणी घेऊ शकत नाही. सिद्धी प्राप्त होतील पण त्या तात्पुरत्या आहे. तर भगवंतांनी पाहिल्याबरोबर समुद्राचं पाणी उकळू लागलं, ते सर्व तडफडू लागले. आता समुद्राने विचार केला आता आपलं काही खरं नाही. आणि मग समुद्राने काय केलं की सर्व पूजेची सामग्री घेतली आणि प्रकट झाला प्रभू रामचंद्रासमोर. प्रकट झाला आणि भगवंताच्या पायावर पडला, चरणावर. भगवंताचे चरण पकडले आणि भगवंताला काय म्हणते ते आजच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं. हे आजचा श्लोक आहे. समुद्र काय प्रार्थना करायला आहे, तर काय म्हणते समुद्र की हे सर्वव्यापी भगवान पूर्ण पुरुषोत्तम, मी मंदबुद्धी आहे म्हणून मला कळालं नाही तुम्ही कोण आहे. याला वाटलं की साधारण व्यक्तीच आहेत राम, म्हणजे भगवंत एकदम सिंपल वागायचे, साधारण माणसासारखं, कारण मर्यादा पुरुषोत्तम आहे. तर समुद्र म्हणते की मला कळालं नाही म्हणले की तुम्ही सर्व ब्रह्मांडाचे स्वामी. दिसायला साधारण आहेत
पण साधारण थोडे आहेत भगवंत. जरी मनुष्य रूप घेतलं तर शक्ती संपन्न आहेत ना सर्व. ज्या सर्व शक्ती आहेत त्याच्यामध्ये, ज्या वर्णन करतात अभंगामध्ये, की तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या सत्ते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी, वर्म हे जाणून शरण आलो. की जो समर्थ आहे तर ते भगवंत आहेत. तर म्हणले की देवलोक सत्वगुणामध्ये आहेत, प्रजापती रजोगुणामध्ये आहेत, आणि भूतांचे जे आहेत तमोगुणाद्वारे आंधळे होतात. त्यांना तुमचं समजत नाही, काय ना काय. तर जे जड बुद्धी आहेत, प्रभुपादाजी तात्पर्यामध्ये म्हणतात, तर जड बुद्धीवाला व्यक्ती भगवंताला समजू शकत नाही. भगवंताला समजण्यासाठी बुद्धी काय पाहिजे? तीव्र पाहिजे. जड बुद्धीवाला व्यक्तीला भगवंत समजणार नाही. तर जशी जड बुद्धी कोणाची राहते? प्राण्याची राहते. त्याच्यात म्हणतात भक्तिविन पशु. ज्याची जड बुद्धी त्याला भगवंत समजत नाही. त्याच्यानं तुकाराम महाराज म्हणतात पा, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी प्रत्येक नाही. जड बुद्धी व्यक्ती स्वीकार करणार नाही. ज्याची बुद्धी विकसित आहे तोच व्यक्ती बुद्धिमान आहे, जो भजन करायला. भागवतामध्ये एक श्लोक येते पहा, सा विद्या तन्मती रेया. विद्या ती आहे की ज्या विद्येमध्ये भगवंताचं ज्ञान आहे, ज्याच्यामुळं मती भगवंतामध्ये लागते, ती विद्या आहे म्हणणे. पण तिन्ही गुणानं प्रभावित झाल्यामुळं लोक म्हणले भगवंताला समजू शकत नाही. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणामध्ये आपण अडकलेले आहे. त्याच्यामुळं भगवंत आपल्याला समजत नाही. जेव्हा आपण भजन करू, गुरुचा आश्रय घेऊ, तेव्हा या तिन्ही गुणाच्या आपण पलीकडे जाऊ, मग भगवंताला आपण जाणू शकतो. आणि कसं आहे माहिती आहे का, की आपलं कसं आहे की दुःखामध्ये भजन करतो, सुखात करत नाही. इथं प्रभुपादाजी एक हिंदी कवीचं फार सुंदर हे आहे, भजन आहे. काय म्हणतात ते? दुख में सब हरि भजे, सुख में भजे ना कोई, सुख में जो हरि भजे, दुःख काहे को होई. तर म्हणजे दुःखी झाल्याच्या नंतर लोक मंदिरात जातात, प्रभू रक्षण करा, असं झालंय, हे संकट आले, ते संकट आले. पण जेव्हा सुखामध्ये राहतात तेव्हा भगवंताची आठवणी, भगवंताचा काय पडते? विसर पडते. सगळ्या गोष्टी आहेत, काय ना का, सर्व पैसे आहेत, सुंदर रूप आहे, मान प्रतिष्ठा आहे, शरीर निरोगी आहे, मग भगवंताची आठवणी येत. जेव्हा दुःखी झाले तेव्हा म्हणतात प्रभू असं करा आणि तसं करा, माझं या दुःखातून मुक्तता करा. त्याच्यामुळं आपण दुःखी होतो. तर इथं काय म्हणतात हे हिंदी कवी, की दुःखामध्ये सगळे हरीचं भजन करतात, पण सुखामध्ये कोणी करत नाही. जर सुखामध्ये हरीचं भजन केलं तर दुःख येणारच नाही, कारण दोन्ही परिस्थितीमध्ये तो सम राहील ना. ठेविले आनंदे तैशीची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. तर दुःखी व्यक्ती का होते? कारण सुखात भजन करत नाही, फक्त दुःखामध्ये भजन करते. जर सुखामध्ये भजन केलं तर दुःख येणारच नाही, कारण भगवंताचं भजन जिथं आहे तिथं दुःख नाही. काय ना का, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तर जीव दुःखी का होते? जेव्हा तो भगवंताला विसरते. हे लक्षात ठेवा. दुःखाचं एकच कारण आहे जीवाचं, की ते म्हणजे भगवंताचा विसर. जर भगवंताचं स्मरण केलं, कारण भगवंत आनंद रूप आहे. भागवतामध्ये म्हणलेले पहा, सच्चिदानंद रूपाये विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. तर कृष्ण सच्चिदानंद आहेत. मग जेव्हा जीव श्रीकृष्णाच्या संपर्कामध्ये येईल तो दुःखी होणार नाही. मग दुःखी केव्हा होते? जेव्हा श्रीकृष्णाचा त्याला काय पडते? विसर पडते. मासा दुःखी केव्हा होईल? जेव्हा तो पाण्यापासून वेगळा जाईल. त्याच्यामुळं आपण पहा, साधू संतांच्या जीवनामध्ये किती संकट येतात, पण ते दुःखी होत नाही. संकट दिसतात त्यांच्या जीवनामध्ये. तुकाराम महाराजाचं जीवन पहा, किती संकट आले. बायको मेली, मुलगा मेला, आईवडील निघून गेले, लोकांनी कर्ज बुडवले, दुष्काळ पडला, पण तुकाराम महाराज आनंदाचे डोही, आनंद तरंग. का? कारण त्यांनी हरिनामाची गोडी चाखली. जिव्हे 3 अक्षराचा रस, अमृत जयास फिके पडे. हरिनाम, भगवंताच्या भक्तीचा रस त्यांनी घेतलेला आहे, म्हणून ते आता दुःखी होत नाही. मग आपण जर भजन केलं दुःखामध्ये आणि सुखामध्ये, तर दुःख आपल्याला होणारच नाही. तर दोन्ही याच्यामध्ये, त्याच्यानं आपली ही परीक्षा आहे पहा, की दोन्हीमध्ये बी भजन चालू राहिलं पाहिजे, कमी नाही झालं पाहिजे. आपलं कसं आहे, दुःख वाढलं
की भक्ती वाढते, आणि दुःख कमी झालं की भक्ती काय होते, कमी होते. याच्यानं आपण परत दुःखी होतो. जेव्हा सुख येते तेव्हा जरी भजन चालू ठेवलं मग दुःख होणारच नाही ना. इथे स्पष्ट इथं म्हणलं पाहिजे, सुख में जो हरी भजे तो दुःख काय को होई. मग दुःखी आपण का व्हायलो, कारण दुःखाचं हरी भजन करायलो पण सुखात करणं. त्याच्यामुळे दोन्हीमध्ये आपण भजन काय करायला पाहिजे, चालू ठेवायला पाहिजे. काही हो, दोन्ही बी, सुख असो दुःख असो, मान असो अपमान असो, लाभ हो हानी हो, शीत असो उष्ण असो, निंदा करो कोणी स्तुती करो, दोन्हीमध्ये जर आपलं भजन चालू राहिलं तर आपण दुःखी होणार. त्याच्यामुळे सांगितलंय की तो व्यक्ती ज्ञानी आहे कोण, नित्यमच समचित्तत्वम इष्टम अनिष्ट उपपत्तीषु, की जो इष्ट आणि अनिष्ट गोष्टीमध्ये सम राहत, त्याला काही फरक पडत नाही, तो व्यक्ती सुखी होते. तर हे सुखी होण्याचं सूत्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. जसं सुखात दुःखात भजन करतो तसंच सुखामध्ये बी आपण भजन चालू ठेवायला पाहिजे. जप कमी नाही करायला पाहिजे, किती संकट हो. त्याच्यानं प्रभुपादजीनं नियम केलाय की 16 माळी तुम्हाला करावंच लागते, कमी नाही करता येणार. किती संकट येऊ, किती कामं असो, तेवढा जप तुम्हाला करावाच लागेल. आणि जो नित्यनेमानं जप करेल तर नित्यनेमानं आम्ही तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, नारायण हरी नारायण हरी भुक्तिमुक्तीचारी घरी त्यांच्या. तर जो नित्यनेमानं भजन करते तो सुखी होणार, भगवंत त्याच्या घरी येणार, त्याला काहाची चिंता नाही. मग दुःखी आपण का व्हायलो, की जसं दुःखात भजन करायलो तसं सुखात करणं. तर हे मुद्दा आपण लक्षात घ्या. प्रभुपादजी ते तात्पर्यामध्ये जे सांगायला, तर दोन्हीमध्ये आपलं भजन कमी नाही झालं पाहिजे. सुख येऊ दुःख येऊ. नाही तर पहा, बिमार असलं की मंदिरात जास्त राहते, जप जास्त वाढते, आणि जेव्हा सगळं टकाटक राहते तेव्हा शेतामध्ये कामाला, इकडं फिर तिकडं फिर, तेव्हा कामाला लागते. असं का, म्हणून दुःख येत ना. आता दोन्हीमध्ये आपलं भजन सम राहील. त्याच्यानं नियम आपण जीवनामध्ये घ्यायला पाहिजे. मी अर्धा घंटा भजन करणार, किती संकट येऊ काही हो, कमी होणार नाही. तेव्हा तो पुढं जाईल व्यक्ती, आणि तेव्हा तो काय होईल, सुखी होईल. त्याच्यामुळे नित्यनियमाला एवढं महत्त्व शास्त्रामध्ये दिलेलं आहे, की भजन करणारे लोक भरपूर आहेत, पण कसे सीझनवारी. कळलं का, की सीझननुसार. भागवत कथा असली की दिवसभर इकडंच आहे, आणि भागवत कथा संपली 7 दिवसाची की मग कुठे भजन, कुठे गेलं, कुठे गेली भक्ती. म्हणून आपण दुःख भोगायलो. जसं तेव्हा भजन चालू होतं, तर आता जरी चालू ठेवलं तर आता बी आनंद आहे. आता लोक म्हणतात ना, भाऊ काय करमू लागलं, भागवत कथा होती तर काऊन करमू लागलं, भजन होतं म्हणून करमू लागलं. मग आता जर भजन केलं तर करमणार नाही का. काय म्हणतात नामदेव महाराज, विठोबाचे राजा नित्य दीपवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे भोवाळी. आमचं काय 4 दिवसाची दिवाळी नाही, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी. कव्हा, विष्णुदास नामा जीवे भावे. जेव्हा प्रेमानं भजन आपण करणार तर मग नित्यच आनंद आहे. पण जर आपण भजनामध्ये गडबड केली कमी जास्त तर मग आनंद प्राप्ती होणार नाही. त्याच्यानं नित्यनेमानं भजन करायला पाहिजे. किती संकट येऊ काही हो, आपला जो नित्यनेम आहे तो कमी नाही झाला पाहिजे. रोज आपलं जे आहे बघ, त्याच्यानं हे जे जपाचा नियम घ्यायला पाहिजे. आपण जप करतो पण आज 2 माळा, उद्या 4, एकादशी असली की 16, आणि अमावस्या असली की एकही नाही. असं भजन केल्यावर काय भगवंत थोडे भेटणार आहे. नित्यनेम पाहिजे. किती संकट येऊ, एक जो नियम पकडलाय तो पूर्णच झाला पाहिजे. रात्री 12 वाजले तरी तेवढ्या माळा जप झाल्याशिवाय झोपायचं नाही. असं नित्यनेमान जर तुम्ही भजन केलं तर तो व्यक्ती आनंदी होईल. साधू संतांचं जीवन पहा, सर्वांनी नित्यनेमाने भजन केले तेव्हा ते लोक आनंदी झाले. आणि जे कधी टेम्पररी भजन करणार ते काही त्यांना आनंदाची सुखाची काय होणार नाही, प्राप्ती होणार नाही. तर ह्या पदाचा अर्थ समजून घ्या तुम्ही, की दुःख में सब हरि भजे, सुख में भजे ना कोई, सुख में जो हरि भजे दुःख काही को होई. किती सुंदर पद आहे बा. कळाले ना, की दुःखामध्ये सगळे भजन करतात पण सुखात कोणी करत नाही. आणि जर सुखात भजन केलं तर दुःख होणारच नाही, दुःख होणारच नाही. तर ज्याला वाटते सर्व दुःखातून मुक्तता व्हाव, भगवंताच्या आनंदाची आपल्याला प्राप्ती व्हाव,
तर त्याने नित्यनेमाने भगवंताच्या नामाचा काय केला पाहिजे, जप केला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री कृष्णचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, पवन पुत्र हनुमान की, श्रीमद् भागवत महापुराण की, श्री वृंदावन धाम की, शील प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंद. जय जय श्री राधे श्याम, जय जय श्री राधे श्याम, जय जय श्री राधे श्याम. दर्शन होत आहे. तर प्रभूजीची एक आमची अशी इच्छा आहे की एक निष्ठ भक्त आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध म्हणजे पैशावर प्रसिद्ध नाही की जो 50,000 40,000 रुपये घेतो तो प्रसिद्ध, तसा नाही. तर त्यांचा